हे पहा, मस्त कैरीची आंबट गोड लुंजी तयार झालेली आहे। याला बऱ्याच ठिकाणी कैरीचा मेथांबा पण म्हणतात। चवीला खूपच छान लागतो। नमस्कार, मी कविता's टेस्टी फूड मध्ये सर्व खवय्यांचे पुन्हा एकदा स्वागत करते। आज आपण उन्हाळ्यात लग्नाच्या पंक्तीमध्ये हमखास केल्या जाणारी कैरीची आंबट गोड लुंजी कशी करायची ते पाहणार आहोत। चवीला ही लुंजी खूपच छान लागते आणि बनवायलाही खूप सोपी आहे। रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साधी आणि सोपी आहे। उन्हाळ्यात बाजारामध्ये खूप छान कैऱ्या मिळतात। कैरीपासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो, जसे कैरीचे पन्हे, कैरीचं लोणचं, कैरीची आंबेडाळ, कैरीचा मेथंबा। उन्हाळ्यामध्ये जेवणात ही लुंजी असेल तर 2 घास जेवण जास्तच जातं। यामध्ये मी पाण्याचा अजिबातच वापर केलेला नाही, त्यामुळे ही लुंजी महिनाभर टिकते। चला तर पटकन कैरीची आंबट गोड चटकदार लुंजी कशी करायची ते पाहूया। तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, ते निशुल्क आहे। त्यासाठी मी 2 कैऱ्या घेतलेल्या आहे। मसाल्यांमध्ये हळद, जिरे, मोहरी, लाल तिखट आणि फोडणीत टाकायला मेथी दाणा, ही कलोंजी आहे। याला कांद्याची बी पण म्हणतात। हे किराणा दुकानांमध्ये ना सहज मिळतं। हे मीठ, हिंग, बडीशेप आणि गूळ। आता मी सर्वात आधी ना कैरींचे साल काढून घेते आणि मग त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेणार। हे पहा, मी कैरीचे वरचे साल काढून असे छान याचे तुकडे करून घेतलेले आहे। मी असे लांब लांब तुकडे करून घेतलेले आहे। तुम्ही याचे चौकोनी पण तुम्हाला जसे हवे असेल तसे तुकडे करून घेऊ शकताय। चला तर आपण आता याची लुंजी बनवूया। मी आता पॅन गरम करायला ठेवलेला आहे। त्यात आपण आता थोडंसं तेल घालते। मी तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता आपण गॅस बारीक करा आणि मगच तुम्ही फोडणीचे सामान टाका, नाहीतर मग हे सगळं जळू शकतो तुमचं। त्यात मी आता थोडीशी मोहरी टाकते। मोहरी चांगली तडतडल्यावर आता आपण जिरे टाकूया। मोहरी जिरं छान तडतडलं आहे आपलं। आता आपण त्यात हिंग टाकूया। मोहरी जिरं आपलं तडतडलं आहे। आता आपण याच्यामध्ये बडीशेप, कलोंजी आणि मेथी दाणा हे सर्व टाकून 1 मिनिट चांगलं परतून घेऊया। हे पण हे तिन्ही पदार्थ आपले चांगले असे फुलले पाहिजे फोडणीमध्ये। हे पदार्थ आपले छान आता फुलले आहे। यात आता आपण कैरीच्या फोडी टाकूया। हळद आणि आपण लाल तिखट आहे ना नंतर टाकूया। आताच टाकलं ना तर मग ते करपेल। कैरीच्या फोडी अगदी 1 मिनिटभर चांगल्या त्या मसाल्यांमध्ये परतून घेऊया। एक चमचा चवीपुरतं मीठ घालूया। आता आपण 1 मिनिटभर हे झाकून वाफवून घेऊया। 1 मिनिट झालाय बघा। आपल्या छान फोडी आता मऊ झालेला आहे बघा। याच्यामध्ये ना मी आंब्याचे कोय पण टाकलेली आहे। ती पण ही गुळामध्ये शिजल्यावर ना चवीला खूप सुंदर लागते। आता आपण याच्यामध्ये ना थोडी 1 पाव चमचा हळद घालते। मी 1 चमचा लाल तिखट घालते। पण चांगलं आपण मिक्स करून या फोडीमध्ये मिक्स करून घेऊया। एक अर्धा मिनिट हे पण चांगलं परतून घेऊया छान। आता मी याच्यामध्ये गूळ घालते। गूळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता। मला जरा गोडसर आवडतं म्हणून मी हा गूळ ना 1 वाटी कैरीला 1 वाटीच गूळ घातलेला आहे। तुम्ही पाऊण वाटी पण घालू शकता, किंवा तुमची कैरी कशी आहे, जर आंबट असेल ना तर गूळ थोडा जास्त लागतो। काही काही कैरी जरा गोडसर असते, आंबट गोड असते ना, तर ते बघून तुम्ही टाका त्याच्यामध्ये। हे आपण आता हे 2-3 मिनिटं गुळामध्ये हे शिजवून घेऊया। हे झाकून मी आता 2 मिनिटं शिजवून घेते। आता माझं 3 मिनिटं मी छान वाफवून घेतलेलं आहे बघा। हे आपली कैरी आहे ना मस्त शिजलेली आहे बघा, अगदी मऊ झाली आहे मस्त कैरी। हे आता याच्यापेक्षा जास्त शिजवली ना तर अगदी गाळ होऊन जाईल कैरीचा। आपल्याला असंच पाहिजे। आता जरी तुम्हाला हे पातळ वाटत असेल ना तर थंड झाल्यावर छान घट्ट होईल। ही लुंजी आहे ना आंबट गोड
जेवणामध्ये तर एवढी छान लागते, याच्याने तुम्हाला उन्हाळ्यामध्ये 2 घास जेवण जास्तच जाईल याच्याने. आता पूर्ण आपली लुंजी तयार झाली आहे. मी आता सर्विंग बाउलमध्ये सर्व करून घेते. हे पहा, आपली मस्त कैरीची आंबट गोड लुंजी तयार झालेली आहे. अगदी झटपट 10 मिनिटात बनणारी आहे रेसिपी, पण चवीला इतकी रुचकर लागते, ही फार सुंदर लागते चवीला ही. या लुंजीमध्ये मी पाण्याचा एकही थेंबाचा वापर केलेला नाही आहे, त्यामुळे ही लुंजी 15 दिवस आरामशीर टिकते. पण चवीला ही इतकी सुंदर लागते ना, तर त्या आधीच ती संपते. ही रेसिपी तुम्ही नक्की घरी करून पहा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांबरोबर शेअर करा. व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपीला कमेंट्स करा. तुमच्या कमेंट्स वाचायला मला फार आवडतात. तुमच्या लाईक्स आणि कमेंट्समुळे माझा उत्साह वाढतो आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळते. त्याचबरोबर तुम्ही मला फेसबुक, इंस्टाग्राम आणि पिनइंटरेस्टवर देखील फॉलो करू शकतात. त्यांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही ही रेसिपी कोणत्या गावातून पाहताय तेही सांगा. तर पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा, काळजी घ्या. धन्यवाद.